तर नमस्कार मंडळी, आज घरी आणलेले होते चिकन. तर मी चिकनचं आज बनवणार होते अळणी भात, चिकन मसाला, चिकनचा रस्सा, असं स्पेशल काही तर आज खाऊ वाटलेलं. मग त्यामुळे ना चिकनचं स्पेशल काही तर बनवणार होते. त्यासाठी अळणी भात बनवणार होते मी. आधी चिकन वगैरे पप्पाने आणलेली, मी ती चिकन स्वच्छ कापून वगैरे घेऊन धुवून वगैरे घेऊन आलं लसणाची पेस्ट, हळद, कोथिंबीर, लवंग, कांदा, टॅमॅटो हे सगळं घालून आहे ना शिजवून वगैरे घेतले. नंतर ना अळणी भात बनवणार होते. त्यासाठी थोडंसं तेल, तमालपत्र, लवंग, दालचीन हे आपल्याला खडा मसाला जे लागतो ना भातासाठी ते आपण त्यामध्ये घालून आलं लसणाची पेस्ट, मिरची, टॅमॅटो, कांदा हे त्या भातामध्ये घालून छान असं भाजून घ्यायचं. नंतर ना आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपल्याला लागते तेवढं त्यामध्ये तांदूळ घालून तेवढंच पातेलं आणि त्याच पातेल्याने 2 पातेलं मी त्यामध्ये अळणी घालून घेणार आहे. कारण अळणी भात मी आज बनवणार होते चांगलं, तर खूप दिवसानं खाणार होते, त्यासाठी आहे ना थोडंसं मी जास्तच बनवत होते. मग 2 पातेले त्यामध्ये आहे ना अळणी घालून घ्यायचं. छान असं शिजते, ते खूप चांगलं शिजते. त्यामुळे 2 पातेलं जेवढं आपल्याला लागते तेवढं त्यामध्ये अळणी घालून छान असं हलवून वगैरे घ्यायचं. कारण ते खूप हलवलं ना तर त्यामध्ये चिकन वगैरे फुटते. मग जेवढं आपल्याला लागतं तेवढं आपण पाणी घालून हलवून घेऊ शकता. नंतर मी चिकन मसाला बनवणार होते, त्यासाठीच मसाला वगैरे सगळा भाजून घेतलेला. आपल्याला मसाला लागतो जेवढं खोबरं, कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा जे हवा आहे ना ते आपण त्यामध्ये घालून मसाला बनवून भाजून घेतलेला आहे छान मी. तर मला जे मसाला लागते त्यामध्ये घालून मी भाजून घेतलेला आहे. त्यामुळे कोथिंबीर, मिरची हे त्यामध्ये घालून पेस्ट वगैरे बनवून तेही भाजून वगैरे घेतलेलं आहे मी. तर मसाला तीन छान असं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी प्लेट झाकून तेल सुटतं का प्लेट झाकून ठेवावी. नंतर नाही ना मसाल्याला तेल वगैरे सुटल्यानंतर आपल्याला उकडलेलं चिकन आहे ना त्यामध्ये घालून छान असं वर खाली हलवून घेऊ शकता आपण. कारण थोडंसंच हलवायचं, खूप हलवल्यावर ना ते चिकन फुटून असं फुटतं, छोटे छोटे तुकडे वगैरे होतात. त्यामुळे थोडंसं असं वर खाली करून त्यामध्ये थोडंसं चिकनचं पाणी अळणी असते ते त्यामध्ये घालून छान असं हलवून वगैरे घ्यायचं. कारण त्याला आहे ना थोडंसं हलवून झाकून ठेवलं ना तर छान असं तेल वगैरे सुटते, मसालाही छान असा भाजून घेते आणि अगदी मसाला छान भाजून घ्यायचा. त्यामुळे चिकन मसाला खूप चांगला होतो. तर त्यासाठी आहे ना मसाला वगैरे भाजून घेतला मी आणि त्यामुळं 5 मिनटं प्लेट झाकून ठेवा म्हणलं. मग प्लेट झाकूच तर का मी चिकनला वगैरे सगळं रश्श्याची फोडणी वगैरे टाकून घेतल्यानंतर मी ते चिकन मसाला माझा तयार आहे. तर हा चिकन मसाला, त्याबरोबर कोशिंबीर आपली आणि गरम गरम भाकरी आणि चिकनचा रस्सा आणि हे मी अळणी भात बनवलेले तर खूप चांगलं लागते. थोडीशी मी अशी थोडंसं आज काय तर चांगलं खावं वाटलेलं म्हणून त्यासाठी आहे ना चिकन आणलेलं, त्यासाठी मस्तपैकी चिकनचं जेवण मी आज बनवलेले होते. तर कसं